नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. पवन मावळातील टॉले कॉलनी शिवप्रसाद मंगल कार्यालयामध्ये काले गुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रसंगी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित झालेले आहेत. शिवप्रसाद मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने गर्दी झालेली आहे. जिल्हा परिषद गुसगाव बुद्रुक काले गटाचे इच्छुक उमेदवार संतोष गबळू राऊत यांच्या वतीनं स्नेह भोजन आयोजित केलेलं आहे आणि कार्यकर्ता, पदाधिकारी, महिला पदाधिकारी संवाद मेळावा या ठिकाणी होत आहे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थंडीचे दिवस असतानाही मोठ्या हजारोच्या संख्येने महिला उपस्थित झाला आहे. कारणच्या चौरावर आपण या जिल्ह्यात व्यक्तिगत स्वागत करूया. मावळ तालुक्याचे कार्य संघटना सर्व मतदारांचे काळांच्या केंद्रामध्ये कार्य हात उंच करून यातील घरासाठी मतदारांचं स्वागत करूया. मावळ तालुक्याचे कार्य संघटना आदरणीय सुनील शंकरराव शेळके मावळ तालुक्याच्या पश्चिम महाराष्ट्राला हे विभागाचे नेतृत्व भावी आदरणीय सुनील शंकरराव शेळके हा दिवसाला पुण्यातील बऱ्याच व्यक्तींना स्वागत करूया. या ठिकाणी संवाद मेळाव्याच्या निमित्तानं तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनील शेळके यांचं आगमन झालेलं आहे. अण्णा आपलं या ठिकाणी संतोष राऊत मित्र परिवाराच्या वतीने सरसे स्वागत. आपल्या समाज झालेल्या सर्व सहकार्यांचं संतोष राऊत मित्र परिवाराच्या वतीने सरसे स्वागत. त्याचप्रमाणे आशिषराव गाजवडे आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. गुरुशेठ भरड आपणास विनंती, व्यासपीठावरती या. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सरसे स्वागत. या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख सन्मान्य राजभाऊ खांडे आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त करावं. उभ्या असलेल्या माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे, आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जागेची थोडी कमतरता आहे याची जाणीव या ठिकाणी असल्यामुळं आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुसगाव काले जिल्हा परिषद गटाच्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित ज्या व्यक्तिमत्वाने मावळ तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं ते आमदार सुनील अण्णा शेळके, SRPचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ साळवी, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्षम अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ खांडगे आणि पवन मावळच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक दिग्गज मंडळी, महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या डोक्यावरचा पदर देखील आपला पडला नाही अशा संस्कारक्षम महिला आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं आमंत्रण दिलं ते संतोष भाऊ, त्यांचा मित्र परिवार. आदरणीय माधुबाजी कालेकर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. खऱ्या अर्थानं नगरपालिकेची निवडणूक झाली. मावळ तालुक्याचं राजकीय वातावरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूनं अत्यंत अनुकूल असताना उद्याच्या 21 तारखेला हा निकाल आपल्या समोर येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तयारी या ठिकाणी चालू आहे. पक्षाचा प्रवक्ता या नात्याने पक्षाची भूमिका आपल्याच्या समोर मांडण्याचं काम या ठिकाणी मला अध्यक्षांनी सांगितलं. आज अनेक जण इच्छुक आहेत, अनेक जण आपापल्या पद्धतीने काम करत आहेत, परंतु मित्रांनो, माझ्या भगिनींनो, ज्या माणसानं लक्षवेधी
महाराष्ट्रात सर्वात जास्त लक्षवेधी मानणारा आमदार म्हणून आदरणीय सुनील अण्णा शेळकेकडे पाहिलं जातं. संपूर्ण राज्याचं लक्ष या स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मावळ तालुक्याच्या या सर्व जागांवरती आहे. त्यामुळे तुमचं मत हे सुनील अण्णा शेळकेंना मत आहे, अजितदादांना मत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत आहे. अण्णा किंवा तालुका अध्यक्ष कोणाही उमेदवारी घेतील, ती उमेदवारी आपण कुणाला देतील कुणाला मिळेल याच्या खोलात आपण जायचं नाही. परंतु ज्या माणसाने पायाला भिगडी लावून मावळ तालुक्याच्या विकासाचं चक्र हे महाराष्ट्रात दाखवून दिलं, असं एक गाव नाही मावळ तालुक्यामध्ये तिथं सुनील अण्णा शेळकेचा विकास झाला नाही, एक रस्ता नाही. आज मावळ तालुक्यामध्ये पाहिल्यानंतर सगळीकडे चांगल्या प्रकारचे रस्ते अण्णा तुम्ही केले. माझा मतदार हा उमेदवार कोण आहे पाहणार नाही, तर आमचा उमेदवार हा सुनील अण्णा शेळके असेल हेच पाहणार आहे. आणि उद्याच्या काळामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार या पाचही जिल्हा परिषदेमध्ये व पंचायत समितीमध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून येतील. आणि हीच खऱ्या अर्थानं सुनील अण्णा तुम्ही केलेल्या कामाची पावती मावळची जनता पुन्हा एकदा दाखवून देईल. नगर परिषदेमध्ये तर तिन्ही नगरपालिकेमध्ये मधून आपले नगराध्यक्ष होणारच आहेत, परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत देखील आपल्याला जबाबदारीनं मतदान सुनील अण्णांना पाहूनच करावं लागेल, उमेदवार कोणी का असेना. मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, पण ज्या माणसानं ज्या व्यक्तिमत्वानं तुमच्या आमच्या घरामध्ये तुमच्या आमच्या भागामध्ये विकास होण्यासाठी अहोरात्र झटतायत, 12 वाजू द्या 1 वाजू द्या तुमच्या प्रश्न विधानसभेत तोडतिडकीने मांडतायत, त्या माणसाचा अपमान त्याचा माणसाची मान खाली घालून देऊ नका. हाच एक कळकळीची विनंती तुम्हाला करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भाऊ. यानंतर संतोकराम सहकारी सरकारी कारखान्याचे माजी संचालक जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय माधव कलेकर, आपणास विनंती आहे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. चालू आहे ना. नाही या ठिकाणी या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं या तालुक्याचे कुटुंब प्रमुख कर्तबगार आमदार सुनील अण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, राष्ट्रीय SRPचे अध्यक्ष रमेश भाऊ साळवे, सर्वांची नावं घेऊन वेळ घेत नाही. स्टेजवर बसलेले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, उपस्थितांमध्ये जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अजून आपल्या जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झालेली नाही, परंतु या महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर लगेच या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरामध्ये नगर परिषद नगर पंचायत समिती यांच्या पंचायत समितीच्या निवडणुका काही झाल्यात, काही 20 तारखेला होणार आहेत. आणि या तालुक्याचं चित्र असं आहे, या तालुक्याचं चित्र असं दिसतंय, सगळ्या मीडियाने सांगितलेलं आहे की या तालुक्यामधल्या सगळ्या नगर परिषदा आणि नगरपंचायत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि जळगाव मध्ये काही ठिकाणी युतीच्या, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या, या सर्व ठिकाणी आपले उमेदवार बहुसंख्य मताने निवडून येतील अशी कुठेही शंका बाळगण्याचं काम नाही. आपण जमा झालोय ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात. अजूनही आपल्या जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची उमेदवारी कोणाला दिली अजूनही हे कोणाला माहीत नाही. कारण
योग्य वेळी अण्णाच्या उमेदवारी जाहीर करतील. परंतु उमेदवार कुणीही असो, जिल्हा परिषदचा उमेदवार, पंचायत समितीचा उमेदवार कुणीही असो, पंचायत समितीच्या उमेदवारामध्ये महिलेचा उमेदवारी विषय आहे आणि जिल्हा परिषद काले टुसगाव गणामध्ये ओपन पुरुषांचा विषय आहे. उमेदवार हा कुणीही असो, परंतु अण्णांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भरघोस मताने त्या उमेदवारांना सुनील अण्णा शेळके यांच्या आमदारकीच्या काळामध्ये ही झालेली कामं आपण सर्वांजण पाहतो आहोत आणि या तालुक्याचा कुटुंब प्रमुख म्हणून अण्णा काम करतात. आणि या अण्णाचा हात जर बळकट करायचे असेल तर या तालुक्यातले 5ही जिल्हा परिषदेचे गट आणि 10 गण हे आपण निवडून द्यायला पाहिजे. आपण अनेक वेळेला सांगतो, अनेक वेळेला भाषणातही बोलतो की अण्णाला मंत्रिपदाची माळ अण्णाच्या गळ्यात घातली गेली पाहिजे. आपल्या सर्वांची ती मागणी आहे. तुम्हाला सर्वांना कदाचित माहिती असेल नसेल, नवीन मंत्रिमंडळ जाहीर झालं त्यावेळेला आम्ही काही मंडळी गणेश भाऊच्या नेतृत्वामध्ये अजितदादांना भेटायला गेलो होतो आणि अजितदादांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की 2.5 वर्षांनंतर या तालुक्याला कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद निश्चितपणाने दिलं जाईल अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे. परंतु हे सांगत असताना अण्णाचा जर हात बळकट करायचा असेल, अण्णाला जर मंत्रिपद मिळवायचं असेल, अण्णाला स्वतःचा विषय नाही पण तुमच्या आमच्यासाठी हे मंत्रिपद मिळवायला पाहिजे आणि हे जर मिळवायचं असेल, वरच्या लोकांमध्ये जर आपल्या अण्णाचं कॉलर ताट होणार असेल तर त्यासाठी हे 5 जिल्हा परिषद गट आणि 10 गण हे आपण निवडून आणणं आपलं हे सर्वांचं काम आहे. आपण जर हे सर्वांनी हे काम योग्य प्रकारे केलं तर निश्चितपणाने अण्णाला मंत्रिपदापासून कुणीही रोखू शकत नाही अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून निवडणुका जाहीर होतील, अजून तारखा नाही. तारखा जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीने, नुसतं काले टुसगाव गण म्हणत नाही मी, या तालुक्यातील 5ही गट आणि 10ही गणामध्ये आपले उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले पाहिजे. आणि असे जर निवडून आले तरच अण्णाला किंवा तुम्हाला आम्हाला अजितदादाकडे जाऊन पण सांगता येईल की दादा कधीही पंचायत समिती आमच्या ताब्यात नाही, गटामध्ये 2-3 गटच आमचे निवडून यायचे, परंतु ह्या वेळेला आम्ही 5ही गट निवडून आणले, ह्या वेळेला आम्ही 10ही गट निवडून आणले, त्या वेळेला पंचायत समिती आमच्या ताब्यात आली. अशा प्रकारचं काम तुमच्या आमच्या हातानं झालं तर निश्चितपणाने अण्णाला कुणीही मंत्रिपदापासून रोखू शकणार नाही अशी तुमच्या आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, अनेक वेळेला आपण बोलायच्या माध्यमातून आता हे आपल्या समोर 3-4 उमेदवार आहेत, बीजेपीचेही काही उमेदवार त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करतात, परंतु बीजेपीच्या उमेदवारांचे काम आणि आपल्या उमेदवारांचं आणि आपल्या अण्णांचं काम यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो फरक आपण निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणाने दाखवून देऊ. तुम्हाला एवढंच विनंती करतो, खूप मोठा जनसमुदाय जमलाय, बाहेर सुद्धा खूप लोक येता येत नाही, अशा प्रकारचे लोक आहेत. ह्या पहिल्याच संवाद मेळाव्यामध्ये सगळ्यांनी इथं आले. मी सगळ्यांचा निश्चितपणाने काले टुसगाव गटातील एक प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचा मी ऋण व्यक्त करतो. पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की हे 5ही गट आणि 10ही गण आपण निवडून देऊया आणि अण्णाचे हात बळकट करूया, एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. यानंतर कर्जविक्री संघाचे माझे चेअरमन सन्मान्य नामदेव फुले आपणास विनंती आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. तत्पूर्वी सोनालीताई बैकर सरपंच आपणास विनंती व्यासपीठावर घेऊन संपन्न व्हा. तुमची काय इच्छा ती पण व्यक्त करा, मला उमेदवारी पाहिजे.
उपस्थित बंधू आणि भगिनींनो, काळे कुसगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात हा आढावा बैठक आणि मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याच्या निमित्तानं मावळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या तालुक्याचे नेते आदरणीय आमदार सुनील शेळके, त्याचबरोबर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ खांडगे, SRP चे अध्यक्ष आदरणीय रमेशजी साळवी, त्याचबरोबर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय सुवर्णाताई राऊत, त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व इच्छुक उमेदवार आणि वडीलधारी मंडळी, व्यासपीठावरती सगळेच मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, बंधू आणि भगिनींनो, जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ म्हटलं तरी चालेल, हा मेळावा आयोजित करत असताना खरं तर आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. आपलं सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. माधवभावांनी उल्लेख केल्याप्रमाणे गेले अनेक वर्ष म्हणजे 1992 पासून खऱ्या अर्थानं या कालेगानामध्ये किंवा जिल्हा परिषदचा उमेदवार गेल्या अनेक वर्षाची आम्हा सर्व मंडळींना गेल्या 43 वर्षाच्या कालावधीमध्ये एक खंत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा या भागामध्ये उमेदवार थोड्याफार मतांनी जिंकू शकलो नाही. पण गेले 5-6 वर्षाचा कालावधी पाहिल्यानंतर अण्णांनी जे या भागामध्ये आणि तालुक्यामध्ये जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला एक या भागामध्ये किंवा या आता बुवांनी उल्लेख केल्याप्रमाणे टोटल जिल्हा परिषदच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 गण आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून अण्णांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. अण्णा इच्छुक मंडळी भरपूर आहे, मग अनेक गणामध्ये अनेक गटामध्ये इच्छुक उमेदवार राहणं हे इच्छुक राहणं म्हणजे त्याची चूक नाही. ज्या वेळेला कार्यकर्ता खऱ्या अर्थानं संघटनेमध्ये काम करत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांनी पार्टीकडे पक्षाकडे मागणी करणं हे रास्त असतं. म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, आम्ही अनेक जण मंडळी, मी देखील पक्षाकडे अर्ज केलेला आहे इच्छुक म्हणून. पण तरी सुद्धा तुम्ही आपण सर्व पक्ष संघटना आणि अण्णा तुम्ही जो निर्णय घेसाल तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य राहील. आणि ह्या भागामध्ये म्हणजे अख्ख्या मावळ तालुक्यामध्ये जे 5 गट आहेत, 10 पंचायत समिती आहेत, ते सर्वच्या सर्व गट खऱ्या अर्थानं आम्ही सर्व कार्यकर्ते तन्मन धनाने कुठला देणार जो उमेदवार असेल त्या उमेदवार कोणतं का असणार, त्या कुठल्याही प्रकारचं लेबल नसणार. आमच्या पुढे एकच आहे की घड्याळ दिसेल तिथं शिक्का मारायचा.
हे गेले अनेक वर्ष आम्ही सर्व मंडळी करत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील भविष्य काळामध्ये करत आहोत, करणार आहे. म्हणून माझी देखील कार्यकर्त्यांना, नेत्यांना म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांना किंवा गावातल्या प्रमुख काही कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांना सर्वांना एक विनंती आहे की उमेदवारी देत असताना राष्ट्रवादी पार्टी डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी एक चुकीचा मेसेज समाजामध्ये जाईल, हा माझ्या जवळचा, हा माझ्या नात्यातला, हा माझा आमका, अशा प्रकारचा भेदभाव कुणीही ह्या निवडणुकीच्या संदर्भात करू नये. जे आपण पूर्वीपासून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचं काम करत आलेलो आहे आणि त्याच्यापेक्षा अधिक जोमानं आता तर अण्णा आपल्या बरोबर आहे. गेले 20-25 वर्ष राष्ट्रवादीचा आमदार नव्हता, तरी देखील आपण या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवलं. 2017चं अण्णा आम्ही उदाहरण सांगतो की ज्या वेळेला आम्ही ती कोणती गावडे बाईक आहे उर्मिला गावड्यांना इथं जिल्हा परिषदची उमेदवारी दिली. अण्णा आमच्याकडे पोल वाटायला देखील पैसे नव्हते, पण तरी देखील आम्ही त्या 12 ते 13 हजार मतं तेव्हा उर्मिला गावड्यांना मिळवून दिली आणि समोरच्या उमेदवाराला 14 मिळाले पैसे वाटून. आम्हाला पैसे नसताना आम्ही 12-13 पर्यंत गेलो. म्हणजे इतकी राष्ट्रवादीची काम करणारी मंडळी या ठिकाणी आहे. म्हणून भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अण्णा तुम्ही सांगाल तो उमेदवार ज्याप्रमाणे आता आम्ही काम करतोय त्याच्या डबल काम आम्ही निश्चितपणाने करू. आम्हाला कुठल्याही प्रकारचा आता 3-4 उमेदवार रिंगणात असताना कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही. जो उमेदवार तुम्ही द्याल त्याचं काम निश्चितपणाने आम्ही करू. म्हणून सर्व कार्यकर्त्यांना या भागामध्ये माझी एक सूचना राहील की ज्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं तुंगीपासून तर करून बेडशापर्यंत आणि पलीकडचा मळवलीपासून तर कुरावण्यापर्यंत हा जो पट्टा आहे त्यामध्ये आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी 20 ते 25% लोक ही बाहेर गावी राहतात. म्हणून आजपासूनच त्या लोकांशी संपर्क करून जेणेकरून मग आता 40,000 मतदान आहे, 40 ते 42,000, त्या 40-42,000 मतदानापैकी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 9 ते 10,000 मतदार बाहेर आहे. म्हणून ते मतदार सुद्धा आपली कार्यकर्त्यांची एक जबाबदारी राहील. त्या पोलवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आजपासून मतदार याद्या चाळायला सुरुवात करा. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आपण निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आपण अगदी बुथवर जाण्याच्या अगोदर एक दिवस ती मतदार यादी पाहतो आणि त्यावेळेला आपली नावं कुठे गेल्यात आणि कोणती नावं कुठे हे कळत नाही. म्हणून आज आपल्याला एक संधी आहे, 1-2 महिने निवडणूक किंवा महिना 15 दिवस असतील त्या कालावधीमध्ये सगळ्यांनी मतदार याद्या घ्या आणि त्याच्यावर अभ्यास करा आणि मग आपल्या गावातली मतं कुठल्या गावात गेल्यात किंवा बाहेर कुठं राहतात या सर्वांशी आतापासून जर खऱ्या अर्थाने संपर्क केला तर भविष्य काळामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला ते सोयीचं राहील. म्हणून येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एक निर्धार करा आणि घड्याळाचा उमेदवार विजयी करावा असं आपल्या सर्वांना आवाहन करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद भाऊ. यानंतर मावळ तालुका महिला संघटनेच्या अध्यक्षा सभागृह सुवर्णताई राऊत. नमस्ते. सर्वप्रथम सर्वांना नमस्ते. आमदार साहेबांची इच्छा होती की आज मी बोलू नये, पण मला आज का हाव सुटली नाही बोलायची अण्णा. बऱ्याच वेळा असं होतं मी बोलते पण तुम्ही नसता तिथे. आज आदरणीय व्यासपीठ कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, पक्षाचे अध्यक्ष श्री गणेशजी खांडगे, रमेश भाऊ साळवे आणि सर्वच म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ, म्हणजे त्यांची नावं घेण्यापेक्षा मी सगळ्यांना ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणते कारण माझ्यापेक्षा सर्वजण वयाने मोठे आहेत तिथे. आणि उपस्थित माझे बंधू आणि भगिनी, पहिले क्षमस्व की संतोष होऊन असं वाटलंच नव्हतं की एका शॉर्ट मेसेजवर अण्णा अगदी एक मेसेज टाकला, त्या मेसेजवर आज माझ्या माता भगिनी इथं आलेल्या आहेत आणि माझे बंधूंचे थोडेसे हालत झाल्यासारखे मला वाटत आहेत. तर त्याबद्दल अगदी मनापासून क्षमा वाटते. आज मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच बोलावं असं वाटतं की
की 2018 साली मी जेव्हा अध्यक्ष झाले अण्णा त्यावेळेस सत्ता नव्हती. 95 सालापासून रुपलेखाताई ढोरे आमदार झाले त्यानंतर आपली सत्ता नव्हती. म्हणजे 30 वर्ष सत्ता नसताना 2019ला आपल्या रूपाने आम्हाला विठ्ठलच भेटला आणि तुमच्या रूपाने आम्हाला एक चांगला कार्यक्षम आमदार भेटला. आणि असा कार्यक्षम नसतो तर त्या नुसत्या कार्यक्षम शब्दाचा अर्थ काय असतो तर सुनील अण्णा शेळकेंकडे पाहिल्यानंतर हा आपल्याला समजायला पाहिजे. आणि अण्णा माता भगिनींचे मी एवढंच कौतुक करेल की एकदा कुठल्याही प्रकारचं त्यांना आज आमिष दाखवलेलं नाही. प्रत्येक जण कोण पैठणीचा खेळ घेतो तर कोण साड्या वाटतो तर कोण तर माझ्या गणामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापर्यंत कुठल्या प्रकारचा खेळही घेतला नाही. संतोष भाऊ फक्त परवा येऊन म्हटले की ताई आपल्याला असं असं कार्यक्रम घ्यायचंय एखादा मेसेज टाकला तर बरं होईल. तर अण्णा एक मेसेज टाकल्यानंतर माझ्या एवढ्या सगळ्या माता भगिनी फक्त आणि फक्त सुनील अण्णा शेळके काय ब्रँड आहे या माता भगिनींमुळे समजतो. त्यामुळे अण्णा सर्व माता भगिनी इथे आलेल्या आहेत. अण्णा जिल्हा परिषदचे उमेदवार आपण जाहीर केलेले नाहीत. संतोष भाऊ राऊत आहेत, अशोक भाऊ आहेत, धीरज दादा आहे, अजून फुले मामा आहेत की त्यांची पण अपेक्षा आहे की मला जिल्हा परिषदचं तिकीट भेटावं. पण ज्याला जो म्हणजे प्रत्येकाला तिकीट देणं म्हणजे शक्य नाहीये. पण पक्षश्रेष्ठी आणि आमदार साहेब जे नाव सुचवतील किंवा जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे 100% माझ्या माता भगिनी उभ्या राहतील. आणि जसं अन्न तुम्हाला भव्य दिव्य मतांनी 1,08,000 मतांनी जसं दिलंय तसं अन्न आम्ही सगळ्या माता भगिनींकडून मी तुम्हाला एक शब्द देते की जो उमेदवार तुम्ही द्या त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे सर्व माता भगिनी आणि माझे बंधूही काम करतील. पण आणि अगदी म्हणजे नाही का अण्णा दीपक अण्णांना तुम्ही शब्द दिला होता की जर अण्णांना तिकडे जर ओपन जर जेल झाला असता तर 100% माझे दीपक अण्णा हुलावळे हे नक्कीच आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असते. पण अण्णा तुम्ही जो उमेदवार द्या तर आज माझ्या पवन मावळला मला वाटतं पहिल्यांदाच संधी आली ओपन पुरुषाची तर तुम्ही त्या रूपाने मला 1 लाख रुपयाची गाडी द्यावी ही माझी अपेक्षा आहे. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य गणेशभाऊ खांडगे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं. हो गणेश भाऊ इथं बोला. गणेश भाऊ इथं बोला ना. तो हॅलोजन येतोय इथं या. गणेश भाऊ इथं या ना. तिथं येत नाही लाईट येते इफेक्ट चेहरा दिसत नाही. इथं या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुसगाव काले या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले मावळचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, आमच्या मित्र पक्ष असणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक रमेश भाऊ साळवे, अनेक मान्यवर व्यासपीठावरती आहेत परंतु वडीलधारी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे माऊली भाऊ ठाकर, माऊली भाऊ आडकर, माधुबा, नामदेवराव, भरत भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच वडीलधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आमच्या महिलांच्या अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, समोर उपस्थित असणारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या गटातील सर्वच माता भगिनी, वडीलधारी बंधू आणि भगिनींनो, आमदार साहेबांनी मला सांगितलं की 2च मिनिटं बोला, परंतु आमदार साहेब मावळच्या मातीसाठी आपण केलेलं काम
आणि ते जर शब्दांमध्ये मोजायचं ठरलं तर तुमचं ज्या आदराने नाव आम्ही सगळी मंडळी देतो त्याच्यामध्ये 2 मिनिटं आमचे खर्च होऊन जातात. मग मला फक्त तुमचं नावच घ्यावं लागेल. सर्वप्रथम मी माझ्या पुरुष मंडळींना मनापासून धन्यवाद देईल. कारण ते कुठल्या कार्यक्रमात गेलं तर निम्म्या खुर्च्या पुरुषांच्या असतात, निम्म्या खुर्च्या आमच्या महिलांच्या असतात. परंतु आमच्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांना पटापटा खुर्च्या मोकळ्या करून देण्याचं काम देखील आमच्या पुरुष मंडळींनी केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्याचे आभार देखील व्यक्त करतो. आणि आमचा संतोष राऊत ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याचा कामाचा आवाका त्यालाच माहिती नसल्यामुळं आज एवढी मोठी गर्दी या ठिकाणी झाली. त्याच्यामुळे त्यालाही त्याच्या कामाचा आणि त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज या गर्दीच्या निमित्तानं या ठिकाणी आला. मी संतोष भाऊच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की जेवढी लोक आतमध्ये आहेत तेवढीच लोक बाहेर आहेत. त्यामुळं या कार्यक्रम पार पडत असताना आपण देखील सगळ्यांनी संयमाची आणि शांततेची भूमिका ठेवून या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. मी अधिक काही आमदार साहेब आपला वेळ घेणार नाही कारण रमेश भाऊंचं ऐकायचंय आणि आपलंही मार्गदर्शन सगळ्यांना व्हायचंय. परंतु ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं कामच बोलतं त्याचप्रमाणे मावळच्या राजकारणामध्ये देखील सुनील अण्णा शेळके यांचं कामच बोलतं. मी सगळ्या नेते मंडळींची भाषणं इथून अतिशय बारकाईने ऐकत होतो. अनेक मंडळींनी सांगितलं की 2019 पूर्वी इथं आपलं खातं उघडायची मारामार होती, खर्चाच्याही संदर्भातल्या अडचणी होत्या. परंतु मी आवर्जून आणि अभिमानाने आपल्याला सांगतो की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 2019 ला सुनील अण्णा शेळके यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते आमदार झाले. तेव्हापासून सुरू झालेली या मावळच्या विकासाची वाटचाल आज जवळपास 6-7 वर्ष आपण पूर्ण करत आहोत. पवण्याचा पट्टा पाहिला मगाशी म्हणजे मी एवढा मोठा अनेक वेळा आपण पवन मावळात गेले अनेक वर्ष येतो पण माधुभाऊ नामदेव असे रस्ते आजपर्यंत आपल्याला कधी पाहायला मिळाले नाही. आमदार साहेबांचं काम त्यांनी केलेला हा विकास हा आम्ही मंडळींनी भाषणात सांगायच्या पलीकडे गेलेला आहे. मी फक्त एकच उदाहरण देतो की अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. आमदार सुनील शेळके या तालुक्याचे आमदार झाल्यानंतरची पहिली निवडणूक आहे आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक हे सांगतो ज्या पद्धतीने मागच्या 6-7 वर्षामध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याची वाटचाल झाली. आज तळेगाव नगर परिषदेमध्ये 28 जागा नगरसेवकांच्या आणि 1 नगराध्यक्षाची जागा त्या ठिकाणी 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले त्या ठिकाणी येथील नगराध्यक्ष देखील जरी कुठल्या पक्षाचा असला तरी तो आपल्या विचाराने काम करणारा त्या ठिकाणी राहील. वडगाव शहरामध्ये देखील 17 पैकी सत्तेत आपण जाऊ अशा पद्धतीनं 13-14च्या वरती नगरसेवक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येतील आणि नगराध्यक्ष देखील आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल. लोणावळा शहरामध्ये देखील नगराध्यक्ष आपला होईल आणि 18च्या वर जागा 27 पैकी आपल्या नगरसेवकांच्या त्या ठिकाणी येतील. मावळ तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्यती अशी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राहील आणि मी तुम्हाला सांगतो 50 नगरसेवक मावळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून घड्याळ चिन्हावरती आलेले पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतील. याचं श्रेय सगळं सुनील अण्णांच्या नेतृत्वाला या ठिकाणी जातं. त्याच्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीची तुम्ही काळजी करू नका. ही विजयी सभा म्हटलं तरी हरकत नाही अशा पद्धतीची ही सभा आहे. उमेदवार कुणी असू द्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा फक्त घड्याळ, मगाशी अनेक मान्यवरांनी सांगितलं, त्यांना देखील आता कळतंय की आपली मतं कारण नसताना वाया घालवायची कशासाठी. कारण प्रत्येक ठिकाणी सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली त्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांचा परिस्पर्श झाल्याशिवाय कुठलंही काम या तालुक्याचं पुढे जात नाही. अशा पद्धतीचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून सुनील अण्णा शेळकेंनी या ठिकाणी पक्षाच्या संदर्भामध्ये बांधिलकी स्वीकारलेली. त्याच्यामुळं इच्छुक मंडळी इथं भरपूर आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपला तोला मोलाचा आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या आठवड्यामध्ये अजितदादांनी देखील कार्यकर्त्यांच्या सगळ्या मुलाखती घेतल्या आणि अजितदादांनी त्या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तोला मोलाचा आहे, परंतु निवडणुका लढवत असताना निवडून येणं हे मेरिट त्या कार्यकर्त्याचं असलं पाहिजे. त्याच्यामुळं कार्यकर्त्याला प्रत्येक संधी मिळाली पाहिजे. त्याला पक्ष म्हणून आतापर्यंत त्यांनी केलेलं काम लक्षात घेतलं पाहिजे. हे सर्व करत असताना आपण निवडून येण्याच्या संदर्भातली क्षमता देखील त्याची तपासली पाहिजे. आणि अतिशय आपले सगळे तोलामोलाचे कार्यकर्ते या ठिकाणी असताना ज्या कार्यकर्त्याला संधी मिळेल त्या कार्यकर्त्याचं पक्ष इथे एक दिलाने काम करेल याबद्दलची शंका आमच्या कुणाच्या मनामध्ये नाही. आज संतोषनी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संतोष देखील या भागातला प्रमुख इच्छुक आहे. तो जसा इच्छुक आहे तसे अनेक मंडळी इच्छुक आहेत. मी सगळ्यांना अशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही जरी घेतले तरी हरकत नाही, कारण अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून पक्ष शेवटी वाढत असतो. कार्यकर्त्यांना संवाद त्या ठिकाणी साधता येत असतो. एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. मी मनपूर्वक आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परवा दिवशी आमच्या दीपक अण्णांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम कानेफाटा इथं आयोजित केलेला होता. या ठिकाणी काही पक्षप्रवेश आहेत. मगाशी आमची एक महिला मगाशी संयोजकांकडनं नावं घेत असताना वेगवेगळ्या गावांची नावं घेतली जात होती. आमच्या काही माता भगिनी त्यावेळेस नाराज झाले की आमच्या गावाचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. परंतु मी पक्षाचा अध्यक्ष या नात्याने तुम्ही सगळे आम्हा सगळ्यांना आदरस्थानी आहात. आपण पक्षासाठी करत असलेलं काम हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. एखादं नाव जर कमी जास्ती घेतलं असेल तर मी अध्यक्ष या नात्याने आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भाऊ. यानंतर सर्वांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे. आज या ठिकाणी संतोष राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं कालेगणामध्ये हा संवाद मेळावा संपन्न केलेला आहे. या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असणारे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे, महिला अध्यक्षा सुवर्णताई राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ आणि बहुसंख्येने उपस्थित असणारे सर्व माता भगिनी, तरुण मित्रांनो, वडीलधाऱ्या मंडळींनो, आज या ठिकाणी नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, विशेषतः जिल्हा परिषदेच्या जागेसाठी जे जे उमेदवार इच्छुक आहेत ते सर्व उमेदवार खेळरंगळा पैठणीचा
त्याचप्रमाणे देवदर्शन असे विविध कार्यक्रम जे माता भगिनी महिलांच्या साठी आयोजित करतात ते कार्यक्रम सर्वत्र चालू आहेत. परंतु अजून बरेच इच्छुक उमेदवार असे आहेत का त्यांची उमेदवारी आजही जाहीर झालेली नाही. मी सर्वप्रथम कुसगावमध्ये राहत असल्याने पूर्वाश्रमीचा कुसगाव आणि वरसुली अण्णा हा गणगट होता. त्या गणगटामध्ये भाजपची सत्ता असताना त्या गणगटामध्ये हॅट्रिक साधण्याचं काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दीपका असतील, कुठे गेला दीपक, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेला आहे. सर्वप्रथम 2007 मध्ये गंगाताई कोकरे 7 ते 12, 12 ते 17 भाऊ गुंड आता ते तिकडे आहेत आणि त्यानंतर कुसुमताई काशीकर आणि पूर्ण पॅनल काढण्याचं काम त्या गणगटामध्ये आम्ही केलेलं आहे. भाजपचा आमदार असताना आणि आता तर आमदार या तालुक्याचं उज्ज्वल भवितव्य, ज्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून ज्या आमदारांच्या माध्यमातून या तालुक्याला विकासाची गंगा बहाल करण्यात आली आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. आणि म्हणून आता तर त्यावेळी भाजपची सत्ता होती आणि आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले आमदार आहेत. त्यांच्या कामाच्या पोचपावतीतून ते ज्यांच्यावर जबाबदारी देतील त्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे. कारण त्यांची निवड ही अचूक असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुणी फेरबदल करू शकत नाही. आणि म्हणून पूर्वीचा जो कुसगाव वरसुली गणगट होता तो आता वेगळा झालेला आहे आणि आता कुसगाव हे कालेगणाला जोडलेलं आहे. आणि म्हणून जरी 40-42 हजार मतदान असलं तरी एकट्या कुसगाव ग्रामपंचायतीचं मतदान हे जवळजवळ 9,000 इतकं मतदान आहे. आणि म्हणून आपण योग्य तो निर्णय घ्यावा. टोलामोलाचे सर्वच आपले सहकारी आहेत. मी काही कोणाची शिफारस करण्याला या ठिकाणी उभा राहिलेलो नाही. कारण सर्वच उमेदवार हे निष्ठेने आपल्या पक्षाचं काम करणारे आहेत आणि आपल्या पक्षासाठी ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. आणि म्हणून आपली जी तालुक्याची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीच्या माध्यमातून आमदार सुनील अण्णा शेळके जो निर्णय घेतील तो आपल्या सर्वांना मान्यच करावा लागेल. आणि त्याचं कारण असं आहे की या तालुक्याचा खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार आहेत आणि या तालुक्याचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील अण्णा शेळके यांच्याकडे आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांच्याच विचारांची लोक जे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, जर आपल्याला आपल्या गणगटाचा, आपल्या गावाचा, आपल्या ग्रामपंचायतीचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आमदार सुनील अण्णा शेळके यांची जी निवड असेल ती निवड सर्वांना मान्य करून जो उमेदवार आपल्याला भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दिला जाईल त्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने त्या उमेदवारांना आपण सर्वांनी विजयी करावं अशा पद्धतीचे आपल्या सर्वांना, माता भगिनींना, तरुण मित्रांना आणि वडीलधाऱ्या मंडळीला प्रामाणिकपणे या ठिकाणी मी विनंती करील आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर अण्णा
सत्कार घेऊ आणि प्रवेश पक्ष प्रवेश आहे. आज आपल्या कुसगाव काले गटातील सर्व पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांचा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय. या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे, तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ, आदरणीय सर्व दादा, माऊली दादा, माधू दादा, माझं सगळ्यांचं नाव उल्लेख करत आधीचा वेळ घेत नाही. बरंच अख्खं स्टेज मोठं, सर्व स्टेजवरचे मान्यवर उपस्थित, सर्व प्रमुख पदाधिकारी, माझ्या माय भगिनी, पत्रकार बांधवांनो, मला वाटलं 200-400 लोकांचा कार्यक्रम आहे, जायचंय आणि जेवायचंय फक्त. मी आपला प्रचार करत बसलो होतो, पण मला नंतर सांगितलं गाडी यायला आली तिकडं, लोक जमल्या, सगळी वाट बघतात, ताटकळल्यात लोक. तो प्रचार अर्धवट सोडून यावं लागलं. तुम्ही 7 वाजल्यापासून माझ्या आया बहिणी बसल्यात, तेही मला दाखवलं. आता 2 तास होऊन गेले. गणेश भाऊनी सांगितलं की आमच्या पुरुष मंडळींनी खुर्च्या पटापटा त्यांना बसायला दिल्या, इथल्या दिल्यात कारण त्याला झेडपीच्या पाहिजे. आम्ही 1 मिनिटात उठतो, तुम्ही इथं बसा, मला द्या की झेडपी. पण आता या सगळ्या आया बहिणी बघितल्यावर ते असं वाटतं की झेडपीची पण जागा महिलांना द्यावा काय काय कळणार. पुरुष जागेत महिला पण बदलू शकतात. मोठ्या आवाजात पण आम्हाला चालतंय, तू चेहरा पाडू नको. पण ज्या वेळेला आरक्षणाची तोडक झाली त्यावेळेला मी म्हणालो की माझ्या विधानसभेला 2024च्या खरीद मला ताकद कोणी दिली तर माझ्या आया बहिणीने दिली. आणि त्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत होताना मावळ तालुक्यात महिला राग आलं. 2 जागा पुरुष आणि 3 जागा महिला भगिनींना आल्या. पंचायत समितीचे सभापती पद पण महिला भगिनीला आलं. वडगावची नगरपंचायतचं नगराध्यक्ष पद पण महिला भगिनीला आलं. मग एवढं महिला भगिनीला स्थान त्या ठिकाणी मिळताना मला देखील समाधान वाटलं की जे पुरुष मंडळी माझ्या बरोबर आहेत, मी तुम्हाला नावं ठेवत नाही तर मला आमदाराला दाखवतो नंतर, पण तुम्हालाही स्थान आहे. पण तेवढाच वाटा माझ्या आया बहिणींना देखील मिळाला किंवा अधिक मिळाला, त्याचं समाधान वाटलं. काही दिवसामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर होईल. परंतु मगाशी गणेश भाऊने सांगितलं मागच्या काही दिवसापूर्वी तळेगाव, वडगाव, लोणावळ्याची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मी स्वतःहून मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला आव्हान केलं होतं की जे सुनील शेळकेला भोगावं लागलं, जो त्रास माझ्या सर्वसामान्य माणसांना निवडणुकीत सहन करावा लागला, जिथं आया बहिणींवरून शिव्या खाल्ल्या किंवा काहींना हातही लावला गेला, की हे सगळं थांबलं पाहिजे. आपण आपला संघर्ष कशासाठी करायचा? आपल्यामुळं दुसऱ्यांच्या गावागावात जाऊन आपण गटातटाचं किंवा भावकी गावकीचं राजकारण का करायचं? आणि हे कुठंतरी थांबू की राज्यामध्ये युती म्हणून आपण एकत्रितपणानं काम करतोय. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि शिवसेनेचे देखील दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. जर आपण राज्यात युती म्हणून काम करत असू तर मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर इतर पक्ष देखील आपल्या बरोबर घेऊन आपल्याला हे सामोपचाराने मिटवता येईल, प्रत्येकाला सन्मान देता येईल, पुढे ना पुढे संधी कशी देता येईल तो आपण विचार करू. आणि तळेगाव दाभाडे नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यावरती
त्यांनाही अडचण झाली की आता त्यांनी उमेदवार जाहीर केला आणि त्या उमेदवाराला थांबवायचं कसं. मग आपण तळेगाव युती करू. तळेगाव युती करताना पक्ष बाजूला ठेवायचा निर्णय झाला, पण त्यातून काहींनी सांगितलं की आता नाही, आम्हाला पक्षाचं चिन्ह घ्यावं लागत. म्हणलं तळेगावात घेतलं, लोणावळ्यात पण आपण पक्षाचं चिन्ह घेऊ. तुम्ही इकडं नगराध्यक्ष भाजपचा कराव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष करू. ही सगळी चर्चा एकत्रित बसून झाली, निर्णय झाला. पण भाजपच्या काही मंडळींना अडचण होईल हे सांगायला की आम्ही ठरवलंय, मला कुठली अडचण नव्हती. पण भाजपच्या इथल्या मंडळींना वाटलं आपण जर हा निर्णय इथं जाहीर केला तर आम्हाला अडचण होईल, आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांनी आम्हाला निर्णय दिला हे सांगू, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे गेलो. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निर्णय सांगितला, तो जाहीर केला. आणि तळेगाव मध्ये त्यांच्या 2, 3, 4 जागा आल्या असत्या. 11 जागा बाबांनी आपल्याकडनं घेतल्या. आपल्याला 18 मिळाल्या. 18तल्या 8 जागेवरती आपल्याला लढायला लावलं आणि त्यांनी मात्र हात काढून पळाले. गाव विरोध करायला निघालो आणि माझ्याच भावाला लढायला लावला. काय तळेगावाले साधे फोडील नाही तुम्ही. लढण्याबद्दल काय वाईट वाटायचं कारण नाही. लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने लढतोय. मी तर माझ्या भावाचा प्रचार पण करायला गेलो नाही. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या गावामधनं माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली ते तळेगाव सुद्धा माझ्या मागे एवढं खंबीरपणे उभं होतं. लोक सांगायची तू यांना जवळ करू नको, तू फक्त उमेदवार उभे कर, सगळे तुझ्या मागे उभे केलेले उमेदवार निवडून देतो, असे सुद्धा येऊन तळेगावातली माणसं सांगत होती. पण निवडणूक संघर्ष वाट टाळण्याकरता प्रयत्न केला. वडगाव मध्ये निवडणूक झाली, लोणावळ्यात झाली. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सर्व माझ्या आया बहिणींना सांगतो, खूप चांगलं मतदान करून लोणावळ्यात कधी नाही ती सत्ता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली. वडगावला पण तीच मागचे 5 वर्ष जे काम केलं त्या कामाच्या जोरावरती वडगावकर देखील उभे राहिले. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर होईल. संतोष भाऊ इच्छुक आहे, इकडे अशोक भाऊ इच्छुक आहे, आमची शैलजाताई इच्छुक आहे, धीरज इच्छुक आहे. नाव घेतो सगळे कोण कोण इच्छुक आहे मी सगळे तपासतोय. आडकरताई आहे, घरगाळेताई आहे, नामदेव भाऊनी सांगितलं मी पण आहे. नामदेव तुम्हाला मी पाडला होता त्यावेळेला तुमच्यावर झाला तुम्ही प्रचार करायला 2012ला. तेव्हा आपला संबंधच नव्हता. पण सुनील शेळकेनं पाडलं. हॅलो हॅलो ए माईक वाल्या हॅलो. सुनील शेळकेनं नामदेव भाऊच्या विरोधात प्रचार केला, याचा विचार नामदेव भाऊने केला नाही. 2019ला पण ठाम उभे राहिले आणि 2024ला 5 वर्षात काही न देता सुद्धा माझ्या मागे ठाम उभे राहिले. याचा मला देखील नामदेव भावावर उल्लेख केला पाहिजे. इथे माधुदादा आहे, इकडे माऊली दादा आहे, ते सगळे वडीलधारी मंडळी आहेत. पौन मावळ्यात या पौर्णमाईच्या खोऱ्यातल्या सगळ्यांनी जी साथ दिली हे मलाही विसरता कामा नये. आणि या आपल्या सगळ्या कामाच्या जोरावरती, आपल्या सगळ्यांच्या ताकदीवरती जेवढी काही कामं आपल्या गावागावांमध्ये करता येतो करण्याचा प्रयत्न करतोय. अधिवेशनामधला उल्लेख केला. अधिवेशनात सुद्धा जी कामं मला विधिमंडळात मांडता येतील, जेवढे प्रश्न सोडवता येईल तेवढे सोडवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. परंतु जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक ही सुनील शेळकेची निवडणूक नाहीये, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण निवडणूक नाहीये. ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे.
आणि या निवडणुकीतून जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपण जो निवडून देऊ, तो सुनील शेळकेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वाड्यापाड्यावरती काम करणार आहे. हेच मला आजच्या मेळाव्यातून आपल्याला सांगायचंय. ही विकास कामं होत असताना मागील काही दिवसात काय झालं? हे मावशी थांब, तुम्ही कटाळी मला माहिती आहे, थांब मी 5 मिनिटं करतो. ती म्हणा अण्णा कवा थांबायचा. मी यांना म्हणलो होतो मी येतपर्यंत उरकून घ्या, पण हे पुढे विलेज कालामध्ये मी आल्यावर माहिती घेऊन बोला द्या. म्हणजे मी आलो 10 मिनिटं बोलतो, 15 मिनिटं संपून टाकेलो. त्या 7 वाजल्यापासून बसल्या, 2-2.5 तास बसल्या, त्यांना तरी काय म्हणाय. थांब 5 मिनिटं नाही गाडी गेली तुझी तर मी सोडायला तुला. थांब. परंतु ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणत असताना आपल्याला अधिकचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणता आला पाहिजे. योजनेचा लाभ माझ्या प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीला कसा मिळेल याचा विचार करून आपण यामध्ये काम करणारे उमेदवार देखील आगामी काळामध्ये देणार आहोत. मी बरेच कार्यक्रम पाहिले. सध्या आपल्याच कोठ्या मारायला लागल्यात, काय कळा ना काय झाले ते नवीन काही झाले ना. आपल्या आया बहिणींना आपण म्हणलं भाऊबीजेची भेट किंवा भावाकडनं बहिणीला भेट म्हणून दिली, आपल्याला नावं ठेवली, साड्या देतो. आणि हे काय करीत आहेत? साड्या दिल्या तर हे गाड्या वाल्या. आणि 10-12 गाड्या काय, एका गावात 10 गाड्या द्यायला पाहिजे. कारण त्यांना गाड्या दिल्याशिवाय काहीच नाही त्यांच्याकडे. ते गाड्या देतील, साड्या देतील, पण 5 वर्ष तुमची कामं करायला नाही येणार. मी येणार. मंत्री भाषणामध्ये मुख्यमंत्री आमचा आहे, केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे. हो, तुमचं सरकार, मी पण सरकारमध्ये. पण तुमचं सरकार असताना आमचं पण सरकार आहे. मुख्यमंत्री तुमचा म्हणताना उपमुख्यमंत्री आमचा आहे. 3.5 वर्ष झाले आपण एकत्र आहे. आणि आज या मेळाव्याच्या निमित्तानं मला भाजपवाल्यांना सुद्धा विचारायचंय, 3.5 वर्षाच्या काळामध्ये किती निधी आणला हे सोडून द्या, पण 2025 मध्ये 2024 ला निवडणूक झाली, 25 ते आता हे 26 येईल. म्हणजे या 2025च्या एका वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सत्तेत आहात, तर मावळ तालुक्यात तुम्ही किती रुपयाचा निधी आणला हे सुद्धा तुम्ही या जनतेला सांगितलं पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, पंतप्रधान भाजपचा आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, मान्य मला. पण तुम्ही वर्षभरात तालुक्याकरता काय आणलं हे का सांगत नाही? 1 वर्षाच्या काळामध्ये या सुनील शेळकेने माझ्या मावळच्या मायबाप जनतेकरता 200 कोटी रुपये आणले, हिशोब देतो. तुम्ही 20 कोटी रुपये आणले असेल तर दाखवा. 20 कोटी रुपये, 20 कोटी रुपये मी स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांकडनं, पंतप्रधानांकडनं किंवा माझ्या भाजपच्या मंत्र्यांकडनं आणले असं भाजपच्या कुठल्याही इथल्या नेत्याने येऊन सांगावं. मग तळेगावचा असू दे, नाही तर लोणावळ्याचा असू नाही तर कोण मावळातला, नांदर मावळातला कुठलाही नेत्याने येऊन सांगावं की मी 20 कोटी रुपये सरकारमधून आणले. मला सांगावं 200 कोटी दाखव, मी 2 मिनिटात दाखवतो. मला एवढं सांगायचंय, तुम्ही मत मागायला याल, तुम्ही साड्या, गाड्या, देवदर्शन काय करायचं ते करा. आया बहिणीनं तुम्हाला पण सांगितलं नाही, ही स्कीम फक्त तुमच्याकडे अजून 1 महिना आहे. 1च महिना स्कीम आहे अजून. तू हेलिकॉप्टरनी ने, मी विमानाने नेणार आहे, तू नेलं तरी चालत. तू गाडीने ने, ज्याला त्याचं न्यायचं त्यांनी न्या, पण व्यवस्थित ज्ञान, व्यवस्थित ग्राम सोडा. आणि समोरच्या जरी न्यालं बिंदास जा. आपली कुणालाच ना नाही, आपण कुणालाच नाही म्हणत नाही. जो जे देईल ते घ्या, जो जे देईल ते घ्या. कुणी 500 रुपयाची थाळी देऊ,
नाही तर उद्या संतोष भाऊ मी 2000ची देतो, 2000ची देतो, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या आई बहिणी सांगितले रे भाऊ म्हणून अण्णाकडे नाही समजून घ्या. टू व्हीलर जर एखाद्याला मिळाली नाही लक्की ड्रॉप तर आपण परत त्याला सांगू दुसरा अजून एक कार्यक्रम घे, अजून एक टू व्हीलर ठेव. राष्ट्रवादीच्या आपल्या तुंगीच्या आपल्या अध्यक्ष व्हायला ते मला व्हिडिओ पाहायची मध्ये दाखवला. तो विचारित होता तुम्हाला कार्यक्रम आला कसं वाटलं, छान वाटलं, तुम्ही समाधानी आहे का? हो. काहीतरी अशी बोलली, कुणी ठेवला कार्यक्रम? तुम्ही त्या अण्णांनी ठेवला. मला आत्ता लागवलं गाडीच्या तर एका काही असं समजा की अण्णांनीच ठेवलाय. कुणाला वाटलं ना कार्यक्रमाला जायचंय, अण्णाचा कार्यक्रम समजा बिंदाचा, मी आयुष गाड्याची शपथ सांगतो कुणाला नाही म्हणणार नाही. पण फुल एन्जॉय करा. परत 5 वर्ष असली स्कीम आपल्याकडे नाही. 5 वर्ष तुम्हाला कुणी असली स्कीम देणार नाही. त्यामुळे 2 दिन त्याच्याकडनं घ्यायचं, अजिबात घाबरायचं नाही. तुझ्या काय दारात आम्ही आलो नाही, तू आमच्या दारात आलाय कार्यक्रमाला न्यायला म्हणून आम्ही आलो. 2 वेळेस मी सांगितलं, इथं पण सांगतो, उद्या 2000नी 5000नी 10,000 रुपये जे काही देतील, 2000 देतील त्याचे बी घ्या, 10,000 देतील त्याचे बी घ्या. कशाला बोलायचं? प्रत्येकाचे येत नसते. अरे निवडणुकीत फक्त तेवढ्या पुरता तुम्ही विचार करून जर तात्पुरता माझ्या आया बहिणींचा वडीलधाऱ्यांचा विचार करत असाल किंवा त्यांना जर थोडं आमिष दाखवून मतं मिळवायचा प्रयत्न करत असाल, मी राज्यभरात पुढे जरी गेलो तरी मी एवढं सांगतो, कुणाच्याही नादाला लागा पण माझ्या मावळातल्या मायबाप जनतेच्या नादाला लागू नका. त्यांचं विचार करण्याची ताकद एवढी मोठी आहे की तुम्ही संपतान तिथून पुढे ते आमचा विचार करतो. ही ताकद जर तुमच्या मनात आहे, तुमच्या मनगटात बळ आहे, व उद्याच्या काळात मी आपल्या अधिक वेळ न घेता एवढं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच उमेदवार म्हणून जे इच्छुक आहेत ते तोलामोलाचे आहेत. रमेश भाऊ तुम्ही सांगितलं तुम्ही उमेदवार जाहीर करा, पण माऊली दादा सगळेच वडीलधारी मंडळी आहेत, आडकर दादा तुम्हाला सगळ्यांना सूचना विनंती करतो, हे सगळेजण माझ्या पक्के हातून मागे लागतात. आमचं काय आमचं काय? अरे तुमचं काही ज्याला दिन तो म्हणून आपल्याला भेटणारच होती, ज्याला नाही देणार तो आम्हाला दाखवतो 2029 तो माझा काय कोणी काटा काढायला येऊ नका बाबा, मी सुखाने खातोय. मला तर सारखा त्रास लावलाय, काय झाले काय कळाला. मी एक तर कुणाच्या नादाला लागत नाही, आणि नादाला लागला माझ्या कुणी असं नाही म्हणत मी सोडला आतापर्यंत, पण आता फार तुम्ही माझ्या घरादारावर यायला लागल्यात. आता मला खरंच त्रास द्यायला लागल्यात काही मंडळी जाणीवपूर्वक. हे चांगलं नाही. जे त्रास देतील जाणीवपूर्वक, निवडणुका आल्या की यांना काहीतरी आठवतं, विकास कामांवरती बोलत नाही. आम्ही गावामध्ये या लोकांना करता आरोग्याचे उपचार दिले, या विद्यार्थ्यांकरता शाळेला फी मोफत दिली किंवा शाळेकरता मदत केली हे सांगत नाही. गावातल्या मंदिराकरता आम्ही 2 पैसे मदत केली हेही सांगत नाही. फक्त सुनील शेळकेची बदनामी हा त्यांचा प्रचार. अरे पण निवडणुकीच्या टायमाला का बोलता, आधी का बोलत नाही? मला फोनवर न सांगा, चौकात गाठून सांगा हेच तुझ्याकडनं चुकीचं आहे. हे तुम्ही निवडणुकीचंच काम मुद्दे आणता. मला प्रत्येक वेळेला निवडणुकीला जे समोरचे लोक त्रास देत आहेत हे बरोबर नाही. परंतु निवडणुका झाल्यावरती मी आता 4 वर्ष मोकळाचे, मी मोकळाचे. मी सण करून आता माझी पण सण शक्ती संपायला लागली. शेवटी मलाही विचारणारे माझ्या घरात माझे आईबाप आहेत, भाऊ आहेत, पोरले आहेत, तू नाव कमवायला गेला काय रोज आम्हाला ऐकायला गेलाय. हे सण होणाऱ्या गोष्टी नाही. पण मला निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण शिकायला जाईल. पण जो व्यक्ती आपल्या सुखात दुःखात आडी अडचणीत उभा राहतो अशा व्यक्तीच्या मागे तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. पुढच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा जिल्हा परिषदेची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. त्यातून चांगली कामं माझ्या प्रत्येक गावात वाड्यापाड्यावरती करायचा मी प्रयत्न करीन.
मागच्या 5 वर्षात जी कामं केली त्याचं फळ म्हणून किंवा त्या कामाचं आशीर्वाद म्हणून तुम्ही मला पुन्हा आमदार केला. 2029 पर्यंत तुमच्या गावातली 90% कामं पूर्ण केल्याशिवाय सुनील शेळके गप्प बसणार नाही. 90%, 100% म्हणणार नाही, 100% कधी होत नाही, परंतु 90% कामं पूर्ण करण्याची ताकद या सुनील शेळकेला तुम्ही दिलेली आहे. 1,10,000 निवडून दिला, साधा सोपा नाही दिला. त्यामुळे मी आपण पुढे गेलो जरा छाती काढीत जातो. काय दिलं दादाच्या मी पुढची ना शेजारी लावून बसतो कधी कधी पुढची. दादाला माहिती 1,10,000 निवडून आली ती. दादाही आपल्यावरती भरभरून प्रेम करतात. दादा लागन ते काम तालुक्याचं मंजूर करतात. त्यामुळे अजित दादांचे हात बळकट करणं म्हणजे जिल्हा परिषद 5च्या 5 उमेदवार आपले विजयी करणं आणि 10च्या 10 पंचायत समितीचे सदस्य विजयी करणं एवढंच मागतो. मी तुमच्याकडे 5 वर्षात 2 वेळा मतं मागणार नाही. पहिल्यांदा आले 6 वर्षात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीचे तेवढे उमेदवार विजय करा आणि आमदार केला 2029 जर तुमची नाही कामं केली तर घरी बसवा, काय प्रॉब्लेम नाही. मी काम केलं तर मला मत द्या, नाही काम केलं तर मला तोंडावर सांगा तू आमचं काम केलं नाही, आमच्याकडे मत मागायला येऊ नको. मी आज 2च मतं मागतो, कुणाची जागा मागत नाही, कुणाकडे हप्ता मागत नाही, कुणाकडे टक्केवारी मागत नाही. तरी बातमी मी करतात बिल्ला आहे करावं लावलंय. परंतु चांगलं काम नक्कीच आया बहिणींनो वडीलधाऱ्यांनो या तालुक्यात सुरू आहे. चांगली विकास कामं सुरू आहेत. कामं आपल्याला करायची, कामं करता आपले उमेदवार विजय करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. संतोष भाऊ एवढ्या आया बहिणी आल्यामुळे तुझ्या आता टांगती तलवारी खालून चिमटे घेतात मला. सगळ्यांना विश्वासात घेईल. सगळे घरातल्या सारखे कुटुंबासारखे तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात ह्याचीच मला जाणीव आहे. म्हणूनच मला उमेदवारी जाहीर करताना कुणाला थांबवायचा आणि कुणाला उमेदवारी द्यायची हे माझ्याकडनं जीभ काय रेटायला तयार नाही. तुम्ही सगळेजण बसा, 2-3 दिवसात मला सांगा हे आमचं फायनल झाले म्हणजे ते बी बिचारे कामाला लागतील. मोठा कार्यक्रम घेतील खेळरंगला पैठणीचा. किती गाव आहेत? 45 टू व्हीलर ठेवायला लागतील. 45 आणि माझ्या नाव भेटणार ना तुम्ही पैसे देऊ ना. गाड्यांवरती साड्यांवरती माझ्या लोकांचं काही आलेलं नाही, पण हे प्रेम आहे. आपल्या सगळे एकोप्याने राहिले पाहिजे. एवढी आया बहिणींची 9:30 वाजेपर्यंत हे दाखव जरा. हे बघ माझ्या आया बहिणी काय झाल्या बाहेर उभे अजून. ही ताकद पुणे जिल्ह्यात या आया बहिणींची वडीलधाऱ्यांची सुनील शेळके सोडला तर दुसरी कुणाकडे नाही याचा मला अभिमान. आणि म्हणून जेवढं मला ताकदीनं तुमच्या मागे उभं राहता येईल, तुमच्या सुखात दुःखात उभं राहता येईल तेवढं मी राहण्याचा प्रयत्न करते. उद्याच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराच्या मागे देखील आपण उभं राहा एवढीच तुम्हाला हात धरून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार.